हॅलो गाईज, गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपल्याला घरून नाक्यावर यायला उशीरच झाला आणि जवळजवळ 11-11:30 वाजले. पण आल्यानंतर लगेच भाडं लागलेलं आहे आपल्याला. आणि ते जे भाडं आहे ना, ते कामटवाड्याच्या एरियामधून आहे ना, आपल्याला ते सिटी सेंटर मॉलच्या जवळ क्रोमा आहे ना, त्याच्या बाजूच्या बिल्डिंगला ते खाली करायचं आहे. लोडिंग करण्यासाठी इथं आलो आहे बघा आपण. हे आता हे लोडिंग झालं आहे, लोडिंग आता. आणि ते दुसरं आणतं आहे बघा इथं. उशीर झाला पण भाडं लगेच आल्याला मिळालं, त्यामुळे बरं वाटलं. ते आणतं आहे उस बघा आता ते. चला, आता गाडी लोड झालेली बघा. आणि आता आपल्याला जायचं क्रोमाच्या बाजूला. चलो. तर मित्रांनो, आपण तिथं कामटवाड्यामध्ये लोड केल्यानंतर आहे ना, आपण हे खाली करण्यासाठी आलो. क्रोमाच्या समोर सेंट्रल पार्क म्हणून मोठी बिल्डिंग आहे ना, तिथं हे बघा. इथं लावली गाडी खाली करण्यासाठी. ते खाली करताय बघा आता. खाली करायला सुरुवात झाली त्यांची आता. आणि ही बघा सेंट्रल पार्क बिल्डिंग. खूप भव्य दिव्य बिल्डिंग आहे सेंट्रल पार्क. मुलांना खेळण्यासाठी पण मोठी गार्डन आहे हे बघा. ही जे वॉशिंग मशीन आहे ना, फ्रंट डोअरचं, हे फार जड राहतं. ते उचलायला खूप अवघड राहतं ते. झालं आता. फक्त आहे ना, हे बघा, एक फ्रीज आणि एक एवढं सोफा राहिला फक्त, बस झाली आपली गाडी खाली. आली आपली गाडी खाली हे बघा. चला नाक्यावर. मित्रांनो, आपण ते सेंटर पार्कचं वस्तू सोडून आहे ना, आपण नाक्यावर आल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊण तासानं आपल्याला दुसरं भाडं लागलं. आणि ते भाडं पांडवनगरी ना, तिथून एक पलंग घ्यायचं आहे. आणि राणा प्रताप चौकात लक्ष्मीनगर आहे ना, तिथं पोचून द्यायचं आहे. तर तो पलंग घेण्यासाठी पांडवनगरीला आलो आहे बघा आपण इथं. हा संपूर्ण पांडवनगरीचा भाग आहे बघा. पलंग लोड झाला आहे आता. आणि निघूया आता. चलो.
मित्रांनो आपण आता खाली करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे. खाली होतोय पलंग. हे आता शेवटचं राहिलं बघा. हे झालं का झाली आपली गाडी खाली. मित्रांनो ते पलंगाचं भाडं सोडून आहे ना आपण नाक्यावर आल्यानंतर जेवण वगैरे केलं मस्तपैकी. बराच जवळ 1 तास आराम केला आणि आत्ता जवळजवळ आहे ना 4:15 वाजता आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते या हनुमान चौकामध्ये आहे ना ती मराठी शाळा आहे ना तिथून ते केटरिंगचे जे भांडेकुंडे आहे ना ते घ्यायचे आणि राणा प्रतापमध्ये सोडायचे. तर ते लोड करण्यासाठी बघा इथं आणलं बघा. तिथं गाडी लावलेली आहे बघा. लोडिंग करणं चालू आहे आता गाडीमध्ये मटेरियल. चला गाडी लोड झालेली आहे. हे बघा कोण कोण आहे आपल्या बरोबर. आणि आता खाली करायला चालू उमेश भाऊच्या घरी. हा बघा आपला राणा प्रताप चौक स्टँड. आपलं स्टँड खाली करण्यासाठी बघा इथं आणलं आपण. मित्रांनो आपण ते केटरिंगचं भाडं सोडल्यानंतर आहे ना जवळजवळ 5:15 वाजता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर आपण ते भाडं लोडिंग करण्यासाठी ना शिवकृपा हायरिंग आहे ना तिथं आलेलं आहे. हे बघा आणि इथून आपल्याला एक कढई घ्यायची आहे, मोठी कढई, आणि ती राणा प्रताप चौकात सोडून द्यायची. तर आता येतीलच ते कढई घेण्यासाठी, तोपर्यंत आपण थांबलो आहे इथं. कढई घेतली आपण. चला उतरवलं सर्व. मित्रांनो कढईचं भाडं मारल्यानंतर आहे ना आपल्याला आता 6 वाजून 10 मिनटं झाले, अजून 5वं भाडं लागलेलं आहे. तर ते विजयनगरवरून आहे ना, विजयनगरचा जो सप्तशृंगी चौक आहे ना तिथून घरसामान भरायचं आहे आणि त्याच चौकाच्या थोडंसं पुढे ते खाली करायचं आहे. तर ते लोडिंग करण्यासाठी बघा आता आपण इथं आलेलो आहे सप्तशृंगी चौकात. बघा सप्तशृंगी देवी मंदिर आहे बघा, हे जय सप्तशृंगी बाबा. गाडी लोडिंग होती बघा आता आपली. हे बघा लोड झाली पूर्ण गाडी आता आपली. आता जायचं आपल्याला अनलोडिंग करायला. चलो चलो. गाडी जाणार नाही मित्रांनो बघा खाली करण्यासाठी झालो बघा आता आपण.
तर मित्रांनो आपण ते घर सामान सोडून आहे ना आता नाक्यावरती आलेलो आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टोटल आज 6 भाडे मारले. त्यामुळे एकदम भारी वाटलं, लई भारी वाटलं. तर मित्रांनो आता जवळजवळ 6:15 वाजलेले. तर आता आपण घरी जायची वेळ झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.